आजच्या ठळक बातम्या। रत्नागिरी जिल्ह्यातील माजी मनसे पदाधिकाऱ्यांचा आज भाजप प्रवेश। भरणेतील श्रीदेवी काळकाई मातेला पोलिसांची सलामी। रायगड रोहा येथील व्यापाऱ्यांशी खासदार सुनील तटकरे यांचा संवाद। कंटेनरची धडक बसून मुंब्र्यातील 3 मुलांचा मृत्यू। अखेर दापोली शहरातील खड्डे बुजवण्याचा मुहूर्त सापडला। रत्नागिरी जिल्ह्यातून 100 पेक्षा अधिक मनसे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशासाठी मुंबईकडे निघाले आहेत। मनसेमधून हकालपट्टी झालेले रत्नागिरीतील माजी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर आणि अद्वैत कुलकर्णी हे उद्या त्यांच्या कार्यकर्त्यांसह नरिमन पॉइंट येथील भाजप कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे। त्यांच्यासोबत वैभव खेडेकरही भाजपमध्ये दाखल होतील। खेड शहराजवळील भरणे येथील भक्तांच्या हाकेला धावणारी अशा प्रसिद्ध असणाऱ्या श्रीदेवी काळकाई मातेला खेड पोलीस ठाण्याच्या वतीने शासकीय सलामी देण्यात आली। श्रीदेवी दुर्गा मातेच्या नवरात्रोत्सवाच्या प्रारंभीच भरणे येथील श्रीदेवी काळकाई मातेला शासकीय सलामी देण्याची प्रथा शिवसेना नेते माजी मंत्री रामदास कदम आणि त्यांचे सुपुत्र राज्याचे गृह आणि महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी 3 वर्षांपूर्वी सुरू केली आहे। यावर्षी शासकीय सलामी ही तिसरी आहे। सन्माननीय गान सलामी शस्त 1 2 3 सन्माननीय गान बाजू शस्त 1 2 3 हम सब कीर्त वापस करेंगे वापस कीर्त आज घटस्थापना श्रीदेवी काळकाई भरणे नवसाला पावणारी हाकेला धावणारी ही ख्याती असलेली आमची काळकाई देवी आहे। आज आताच 2:30 वाजता घटस्थापना आमची पूर्ण झालेली आहे। 4 वाजता शासकीय सलामी सालाबादप्रमाणे श्रीदेवी काळकाई मातेला सलामी दिली जाते। तिचा कार्यक्रम देखील आताच पूर्ण झालेला आहे। दरवर्षीप्रमाणे कार्यक्रमाचं नियोजन आहे। आज सायंकाळी कीर्तनाचं कार्यक्रम आम्ही आयोजित केलं। त्याचप्रमाणे 25 तारखेला देखील कर्जदेती पाटाळे महाराज यांचा कार्यक्रम आम्ही आज आयोजित केलं। तसेच प्रत्येक 9 दिवस देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक या महाराष्ट्रातून येत असतात। त्यांची सेवा करण्यासाठी आम्ही सर्व विश्वस्त सज्ज आहोत आणि सर्व ग्रामस्थ। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जाहीर केलेली जीएसटी दर कपात ही स्वयंभू भारत घडवण्यासाठीचे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। ही दर कपात केवळ आर्थिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर राष्ट्रीय विकासाच्या दिशेनेही एक ठोस वाटचाल ठरणार आहे। दराबाबत घेतलेल्या निर्णयाचे जीएसटी बचत उत्सव सुरू करण्यात आला आहे। त्या अनुषंगाने खासदार सुनील तटकरे यांनी रोहा बाजारपेठेतील स्थानिक दुकानदार, लघु उद्योजकधारक आणि सामान्य नागरिक यांच्याशी थेट चर्चा करून या निर्णयामुळे त्यांच्या दैनंदिन व्यवहारांवर कसा सकारात्मक परिणाम होणार आहे यावर सविस्तर चर्चा केली। या नव्या संकल्पनेतून देशभरामध्ये जीएसटीची कर प्रणाली गेल्या काही वर्षापासून लागू झाली। यापूर्वी देशामध्ये सेल्स टॅक्स होता, वॅट होतं। त्या राज्यांना आपापला कर वाढवण्यास कमी करण्यामध्ये मुभा होती, परंतु देशाचा कर एकत्रित समान दरावरती असला पाहिजे ही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने स्वीकारली आणि जीएसटी कर प्रणाली संपूर्ण देशभरामध्ये लागू झाली। यावेळी लाल किल्ल्यावरनं स्वातंत्र्य दिनाला शुभेच्छा देत असताना स्वातंत्र्य दिनाच्या देशवासियांसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जीएसटीमध्ये मोठ्या प्रमाणावरती कर सवलत देण्याची घोषणा केली आणि त्यांनी त्याच वेळेला सांगितलं की 22 सप्टेंबरपासून त्यांनी दिवस निवडला नवरात्रीचा, नव्या दिवसाचा, शारदीय नवरोत्सव साजरा करण्याचा आणि आजपासून देशामध्ये अनेक वस्तूंच्या वरती फार मोठ्या प्रमाणावरती कर सवलत ही जीएसटीच्या आकारणामध्ये त्या ठिकाणी देण्यात आली। आज
या विभागाचा लोकसभा सदस्य या नात्याने मी शासकीय अधिकारी, GSTचे अधिकारी, आम्ही सर्वांनी एकत्रितपणाने व्यापारी मित्रांना शुभेच्छा दिल्या आणि यांच्यामार्फतच ग्राहकांना, मध्यमवर्गीयांना, गरिबांना याचा लाभ मिळत असल्यामुळे त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना ही विनंती केली की त्यांच्यामार्फत मोदी साहेबांनी घेतलेला जो क्रांतिकारी निर्णय आहे, या क्रांतिकारी निर्णयाचा फायदा ग्राहकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या माझ्या व्यापारी मित्रांनी, व्यावसायिकांनी, छोट्या मोठ्या उद्योजकांनी त्यानिमित्ताने करावं, याच हेतूने मी आज माझ्या हक्काच्या रोह्याच्या बाजारपेठेमध्ये व्यापारी मित्रांच्या वेगवेगळ्या दुकानांच्या मध्ये त्या ठिकाणी भेट दिली. मुंब्रा बायपास रोड, मुंब्रा ठाणे या ठिकाणी शिळफाटाकडे जाणाऱ्या वाहिनीवर गावदेवी मंदिरजवळ कंटेनरची दुचाकी सुझुकी एक्सेस बाईकला मागून धडक दिल्याने अपघात झाला होता. या अपघातात दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला. या अपघातात हसन अक्रम शेख वय वर्ष 19, मोहनुद्दीन मोहम्मद खुशी शेख वय वर्ष 19, अफजल साकूर शेख वय वर्ष 22 सर्व राहणार गावदेवी मुंब्रा यांचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास कंटेनरने दुचाकीला धडक देऊन सदर घटनास्थळावरून चालक फरार झाला आहे. दापोली शहरातील खड्डे बुजवण्यास नगरपंचायतीला मुहूर्त सापडलाय, त्यामुळे जनतेतून समाधान व्यक्त होते. दापोली दाभोळ महामार्ग रस्त्यावरील स्टेट बँकेसमोर रस्त्यावर पडलेला खड्डा नगरपंचायतीच्या माध्यमातून भरण्यात आला असून रहदारीकरता रस्ता खुला करण्यात आलेला आहे. सदरच्या खड्ड्याबाबत रत्नागिरी डिजिटल न्यूज चॅनलने न्यूज प्रसिद्ध करताच प्रशासनाला जाग घेऊन खड्डे भरण्यात आले. सदरच्या भल्या मोठ्या खड्ड्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. मात्र प्रशासनाने खड्डे भरल्याने बंद असलेली वाहतूक आता सुरळीत करण्यात आली आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.